डायरेक्ट डबल कोणते बघते? कोणता बघते? लोकवन. किती किलो घेता आहात पूजा? नको बनवू, मम्मा बनवेल. तू नंतर बनव मोठी झाल्यावरती. आता ह्याच्यात खेळू नको. चल. तू काय शोधण्यात लागली? चालेल. एवढा नाही पाहिजे. अरे घे ना, ते कामी येतील. एक कोलॅब साठी फ्रेंड्स आपल्याला संतूर साठी पाहिजे. घेऊन टाक ना तेवढे. तेवढा नाही पाहिजे, पण एकच पाहिजे. तर समोरच्या दुकानातून घेता येईल आपण. मी वापरले असते ते. तुझे पहिलेच आहेत ते घेतले ना, सिंथॉल वाटतं. जे घेतले असते तसेच पडले. मी नाही घेतलेले, तू घेतलेले माझ्यासाठी. मी नाही घेतले, तूच घेतले. नाही. तुला मी सोडून दिलं होतं त्या सेशन मध्ये. तुला जे हवे ते घे म्हणून. पण तू कोण मला सोडणारी? मला माझं फ्रीडम आहे. मला पाहिजे ते साबण घेईन मी, पण ते नाही घेऊ देत मला. युअर वाईफ. हा, युअर वाईफ अँड माय डॉटर. तू ठेव ना बेटा. तू कशाला? तू काय शोधते? तू माझ्यासाठी चॉकलेट शोध आणि मम्मा मला काय घेऊन नाही देत. चल इकडे. बाय द वे मेन टॉपिक वरती येतोच आहे मी, बट त्या अगोदर पूजा, तू जेव्हा किचन मध्ये काही बनवत असतेस भरभरून किंवा काय जास्त, तेव्हा मी काय बोलत असतो? काय बोलते? काय बोलतो? तुला काय वाटतं? अरे तुला मी बोलतो ना, पूजा नको कमीच बनव, राहू दे, बस कर, नको मेहनत करू, नको काम करू. तर ते मम्मीलाच नाही, जे पण बनवत असतात ना किचन मध्ये, ते माझं हेच असतं की नका जास्त. आणि त्याच्यावरती पण बोलतो, बट पहिले थोडंसं राशन भरायचं घरातलं, तर ते भरून घेऊ. नाही, नॉर्मल आता लगेच जाऊन ते दळायला दळण द्या. हा, कारण की घरी ऍक्च्युली तांदूळच नाहीये, तर त्यामुळे ते पटकन घ्यायला आली. तांदूळ बाजारमध्ये तांदूळ घेत बसते, बाकीच्या गोष्टी जे की आपल्याला डीमार्ट मध्ये जाऊन भरायचं आहेत. बाकीच्या गोष्टी नाही. जिरं पण संपलंय. मग घेऊन झालं सगळं तर चल ना. बेटा, ही त्यांच्या प्रॉपर्टीला डॅमेज केल्यासारखं आहे. तू नको ते वेटपटपणा नको करूस. हा, आणि लकी त्याच्यात काय नाही, खाली बॉक्स आहे. घेऊन बस ना 2 मिनिटासाठी. 2 मिनिटं घेऊन बस पाठी. एकदा गहू दळायला टाकले की परत पाणी येईल. चालत जाईन घरी. कुठे घरी? टाकेन हा, टाकायला पण पूजा, तिला पण घेऊन पूजा. हे बेटा चल, ये पुढे बस लवकर. चल, तू गाडी चालव. ये, माझं बाळ हुशार आहे, लवकर ये. चल. अरे ते बाळ आहे, त्याला नाही आवडत पुढे बसायला. त्याला पण पाठी बसायचं आहे ना, टेकून मोठ्या माणसांसारखं. हा, चॉकलेट देतो. अरे मी तुला नाही घाबरत आहे, तसं बघते माझ्याकडे तू. मी फक्त त्या सिच्युएशनला घाबरतो जिथे क्रिएट होईल मी ओरडायला चालू केलं तर. समजलं ना? काय ना काय, हे कोणतं प्रोटीन वेफर घेतलंय. तुला लय येतं तिथे म्हणून सामान घेऊन असाच उभा राहिलाय. भरायला सांगितलं तरी. अच्छा, मी भरलं तरी पण ती सामान काढणार आहे, मला माहिती आहे. ती तिच्या पद्धतीने लावणार आहे. मग कशाला ना उगाच डबल मेहनत. वाव दाखव कसं. वाव वाव, खूप छान घेतलंय. पुढे त्यांना सांग बारीक दळायला. कधीपर्यंत? आधे घंटे में. मग अर्धा घंटा काय करायचं? कुठे फिरूया की घरी? घरी. पाणीपुरी बंद झालाय तो सागर. चालू झालं. तर पूजा फ्रेंड्स गेले पाठी ब्लाऊज घ्यायला तिचं. तोपर्यंत मी इथे स्टार्ट करतो पाणीपुरी खायला. मी मूर्ख म्हणजे तुझ्यासाठी थांबते. पाणीपुरी खाऊन झाली बरं का. आणि पूजाला ते कलिंगड घ्यायचं होतं पटरीवालं, तर ते मला माहिती आहे ह्या कॉर्नरला भेटत आज नाही येते. दोन्हीचे दोन्ही बघा असे साधेवाले कलिंगड आहेत. पण आता तिला हे भेटलं ते जॅकफ्रूट, तर मग जाता आता हे घेऊन जाऊ.
त्या जॅकफ्रूटचा इथपर्यंत मस्तपैकी सुगंध सुटला आहे ना बेटा, जॅकफ्रूटचा वास येतो ना. तर फ्रेंड्स हे बघा, मम्मी किचनमध्ये काय बनवते किंवा माझ्यासाठी काय करते असं काही दिसतं ना, तर मम्मीच नाही कोणी पण करत असेल ना, माझं एकच असतं, नका करू असू द्या कमी ठीक आहे, डोंट मेक एक्स्ट्रा, नका मेहनत करू, आरामात इझी. कारण की पूजा पण करत असते गरमीत उभा राहून, मोस्टली माझं तेच असतं तिला, नको. त्यात गोष्ट अशी की मम्मीला आहे थोडासा लो बी पी काइंड ऑफ प्रॉब्लेम, ठीक आहे. तर ती जास्त वेळ उभा राहते किंवा काही करते तर तिची कमर दुखणार, नंतर पाय दुखणार, ठीक आहे. ती आवडीने करते ते ठीक आहे, बट स्पेसिफिकली मी कधी अचानक गेलो तर मग ते अजून बनवायला बघते, ते अजून काय बनवायला बघते. त्याच्यानंतर रात्री तिला त्रास होऊ शकतो आणि होतो पण, कधी कधी झाला पण आहे. कधी हात दुखतात, एल्बोज दुखायला लागतात, पाय दुखतात, तर ते सगळं नको आहे. मला बसून बोललो फक्त मम्मी पप्पांशी, सिस्टर्सच्या तिथे जाऊन टाइमपास केला, थोडेफार स्नॅक्स कधी जातात तर घेऊन जातोच आपण मम्मीकडं, असं म्हणजे बस झालं ना तेवढं. म्हणजे अजून एक्स्ट्रा करणं थोडी ना कोणता सण काय वगैरे आहे. मी आलो थोड्या वेळ बसून आपण बोलू, गप्पा मारू, काय की नाही बेटा. तुला झोप आली आहे, झोप आली तुला पक्का. तर त्यासाठीच मना करत असतो. दुसरी बात, स्लो कामं चालू आहे, तर आणि आता असं मी असं लहान नाही आहे आता की मम्मी माझ्यासाठी हे बनव ते बनव असं कर तसं कर ना. तर मी आर्मीमध्ये की मी कधीतरी जातो आई वडिलांकडे सुट्टी घेऊन की माझ्यासाठी हे बनव, मम्मी आवडून हे बनव, बनवते मी. आल्यामुळे तिला वाटतं काय काय बनवून द्यावं असं माझ्या आवडीचा स्वाद होता. बट त्याच्यानंतर तिला होणारा जो त्रास आहे, परत तिला तो तिथे ती वेळ घालवणार, किचनमध्ये उभं राहून गरम होत असतं. मम्मी हेच बोलली ना, मम्मी नको बस मी इन्सिस्ट नाही करणार तर मग ते अजून बनवत जाईल, ओके. आणि त्यापेक्षा मला ती किचनमध्ये राहून तसं असण्यापेक्षा इथं बसून सगळ्यांसोबत बोलून आरामात टाइमपास केलेलं परवडतं, ठीक आहे. आणि लास्ट टाइम हे पण आलेलं कमेंट्स की यार पूजा तिथे जाऊन झोपली आहे, सासू तिथं काम करते. पूजाला ॲक्च्युली खूप झोप आलं आहे आणि मम्मीला ऑलरेडी सांगितलं मम्मी काय बनवू नको, बाहेरून येता खाऊन आलो, वडापाव स्नॅक्स खाऊन आलो. तर कधी काय असेलच वाढदिवस किंवा काय सणासुदी तर तो बनवेल की मम्मी आरामात. पण आता ती मला असं उभं राहून जास्त वेळ करते, तिचे पाय दुखतात आणि ते असे दुखतात ना की तुम्हाला नाही माहिती. ते कधी शेअर नाही केलं, मम्मीला हातपाय दुखतात, एल्बो पेन होतं, की कधी तिला लो फील होतं. घरी पप्पा आहेत, सिस्टर्स आहेत, ती धावपळ नको किंवा ते घरी हसन नको ना. ते पण जस्ट जेवण बनवण्यासाठी काय चालू आहे, काय उचल शेवटी काय पटरीचा काय कलिंगड भेटला नाही. ठीक आहे, तर काय नको, हे वाला थोडं कॉस्टलीच आहे. हे बघ पूजा, मम्मीच नाही मी कुठं पण कोण किचनमध्ये काय बनवत असेल तर माझं काय रेट असते. नको राहू दे, कशाला. मी पण बनवायला गेले का तेच असतं. नको, भाकरी पण बनवत असते पूजा, एक बनव किंवा दोन बनव, मी थोडंसं खाईल, बट हे राहील ठीक आहे. खाणं पिण्याचं होऊन जातं, बट मी स्वतः पण एक्सपिरियन्स केले यार. किचनमध्ये उभा राहून बघा, म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे किचनमध्ये उभा राहायला केवढं गरमी होते, हे ते तो त्रास नको असतो. म्हणून पकड एक मिनिट. खूप मच्छर आहे, खूप मच्छर. चला मी त्या दुकानामध्ये हर्षला विचारत होती की TV युनिटची प्राइस विचारून येऊ का, तर हर्ष म्हणाला नको, कॉस्टली आहे पूजा. अरे या शॉपमध्ये मी ऑलरेडी आलोय रे, हे जरा कॉस्टली हे करतात. पुढचे अजून 1-2 शॉप्स आहेत ते एवढे कॉस्टली नाही, म्हणजे ते रिजनेबल रेट सांगतात. तर बघू पुढे, इकडं बघू. आणि ऑनलाईन बघितलं, खूप रिजनेबल होतं, म्हणजे असं नव्हतं की आपण 10-12 वर्ष वापरू किंवा असं जास्त वर्ष वगैरे वापरू. नॉर्मल रेटमध्ये आपण आरामात ॲटलिस्ट 3-4 वर्ष वगैरे वापरू शकू अशा टाईपमध्ये होतं. सो बघू, अजून जरासं ऑफलाईन विचार करतोय, प्राईस काढून दे ना आफ्टर ऑनलाईनच. जर ऑफलाईन प्रॉपर रेंजमध्ये बजेटमध्ये जर असेल आमच्या तर मग घेईन, अदरवाईज जे ऑनलाईन बघितलंय ते ऑर्डर करायचं. आजकाल ना खरं सांगायला गेलंय ना, ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन शॉपिंग एवढी बरी पडते
म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तीला किंवा मला तरी बरंच वाटतं. हाऊस होल्ड गोष्टी वापरण्याच्या गोष्टी. हा, वापरण्याच्याच गोष्टी की मला खूप रिझनेबल आणि खूप युनिक गोष्टी भेटतात. आजकाल तुम्ही पण इंस्टाग्रामवरती वगैरे गोष्टी तुम्हाला दिसत तर असतील, तर खूप ऑनलाईन आल्या, खूप ऑफलाईनपेक्षा ऑनलाईन खूप गोष्टी भेटतात. आणि आपण लगेच कोणी नाव सांगितलं का लगेच ऑनलाईन जातो आणि बघतो अरे ही गोष्ट अशी अशी आहे. ऑनलाईनचा जमाना झाला. आरामात बेटा तू नको जाऊ. आता ताडगोळे पण घेऊन जायचे. खूप सारे ताडगोळे दिसते तिथे. बरं आहे, परत घरी गेल्यानंतर रिटर्न राहू नको मारायला. आणि त्यात दळायला पण टाकलंय ना, त्यांनी अर्ध्या तासात बोलवलंय. तरी मला घरी जाऊन रिटर्न येण्यापेक्षा हे बरं पडलं फिरायचं. आणि मम्मीचं कसं माहिती आहे फ्रेंड, मम्मी एक म्हणजे एकच नाही बनवत. म्हणजे डाळ भात बनवला की झालं, किंवा चपाती भाजी ते बनवेल. ती एक वेगळी भाजी बनवेल, एक वेगळी पालेभाजी बनवेल, एक एक्स्ट्रा काहीतरी कोबी वगैरे काय ना काहीतरी बनवेल. 2-3 भाज्या बनवणार. प्लस मग मला पाहिजे म्हणून ती भजी बनवेल, मिरची भजी बनवेल, मिरच्या तळेल, एक एक्स्ट्रा काहीतरी बनवेल, मग वेगळा ठेचा बनवायला घेईल. 6-7 हमेशा बघितलं असेल तेवढे पदार्थ बनवायला घेईल. त्यानंतर पापड वेगळे. तर ते सगळं करून झाल्यानंतर तिला थोडंसं दमायला पण होतं, म्हणून ती बसते. आणि त्यातून त्या सगळ्या गोष्टी बनवलेल्यांमधून ती खाते किती, खूप कमी. ती स्वतः त्या गोष्टी खूप कमी कन्झ्युम करते. ओके, कारण की तिला थोडंसं बोललो ना मग असे थोडंसं लो थोडंसं फील होतं, थोडा BP लो झाल्यासारखं. म्हणून माझं ते असतं हमेशा की मम्मी नको नको नको. मम्मीलाच नाही, प्रत्येकाला यार. बाहेर हॉटेलमध्ये जाऊन पे करून खातो ते. आता मला पण झाली आहे सवय पहिल्यापासून बाहेरचं खाण्याची, हे ते करण्याची. आणि आता त्या एजमध्ये नाही आहे मी. मगाशी पण म्हटलं ना की मला आता द्या खायला द्या, हे खायला द्या, त्या खायला द्या. खायचा आवडेपणा मी करतो, बट कुणाला तू उभा राहून माझ्यासाठी बनव, तू नाही तू हे करच माझ्यासाठी, तसं नाही करत. कोण करत जरी असेल तरी बोलतो नको यार नको. ही गोष्ट दुसऱ्या पद्धतीने पण होऊ शकते. तू मेहनत नको करू. काय 120ला डझन. 120चा डझन. तू किती घेते? डझन सगळं खोलून घेणार आहे ना? सगळं खोलून घेते ना? आता घरी कोण करत बसणार परत? करू पण आपल्याकडे ते अवजार नाही. तो बॉल नाहीये. त्याला काय बोलतात माहितीये? ताडगोळा. काय बोल ना? ताड. तू बोल पूजा. ताडगोळा. ताडगोळा. स्पेशल. किती भरभरून बंच आहे बघा फ्रेंड्स. बघा तिकडे, इकडे. ते हातात नको, तुझे हात खराब आहेत ना. ते ओरडतात ना. मग त्यांनी दिलाय ना एवढं. टेस्ट करून बघ पहिलं. बेटा थोडस खाऊन बघ. थोडस आवडेल तुला. पागल किती स्वीट आहे. छान आहे ना. जो खात नाही त्याला जबरदस्ती भरवते, आणि त्याला खायचंय त्याला विचारत पण नाही की घेतो का, थोडस खातो का. बाकी मी एक रील बघितलेली संध्याकाळी 4च्या नंतर. ताडगोळा खायचा नसतो, ते ताडीमाडी होते. ते दारू मध्ये बदलतं काहीतरी असं होतं. ताडीमाडी. हे हात दे तिला, हात पुसायला. थँक्यू बेटा. थँक्यू बेटा. ह्याच्या मागची बॅक स्टोरी अशी की पूजा मला म्हटली की रुमाल आणलायस का. मी म्हटलं आजच रुमाल नाही आणलाय मी, त्यामुळे ते मम्माची हेल्प करणं चालू आहे. बस. ते आपलं कापणं नाही चालू आहे. मग तुमचं नंतर मग आपल्या. मग किती वेळ लागणार आहे? हा म्हणजे आज हा इकडं रात्र आपलं इथंच.
दळण घेऊन जाऊ मग आपण घरी. दळण घ्यायचंय ना. मग किती वाजले ते बघ, 10:15 वाजले पूजा. दिवसभरात काय माहित कधी केलं. जरा आवाज मोठा असता तर बरं झालं. हे बघ 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 असतील I think. दिवसभरात एवढे कापलेत एकटा माणूस असेल. अजून कोणतरी पार्टनर होता जो साईडला होता पण नाही वाटत. बापरे, आता आपला नंबर आहे. तो त्याने अर्ध काढलं नाही. हे जेवढं सगळं वेस्टेजचं काय करत असणार आहे? ते सुकवणार आणि चुलीला लावणार. का? गॅस. हा ते चूल वापरतात ते कॅन्सल केलं. काय चालू आहे? 12 काउंट करायचे 12 आहेत. थँक्यू. पैसे अरे मी पैसे दिले नाही. दिले? दादा आता उशीर झालाच आहे. आपलं दळण पण झालंच आहे. झालंय ना? कुठे आहे? आपलंच चालू आहे. हो पूजा गायकवाड पिशवी रे. त्यांना विचार एक्स्ट्रा पिशवी आहे का? चला फ्रेंड्स, हा ब्लॉग करू इथेच पूर्ण. इतका वेळ दिला त्याच्या ब्लॉगसाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. काय करशील? वाटी पकडशील का पुढे ठेवतो ते? हे चाल. अजून मी खाल्लं नाही. तू खाते, तू सांग कसं आहे. छान आहे. खूप छान आहे. खूपच चांगलं आहे. फणस कितीला पडला दोन्ही गोष्टी? 170. दोन्ही मिळून डिनर बेस्ट आहे आजचा. खरंच मस्त आहे. बस दॅट्स इट. काफी आहे यार. पोट भरायला आलं माझं खाऊन खाऊन. झाडाच्या खाली बसायचं. मला माहित आहे तुझी स्कूल चालू होते, पण तसं सांगते तुला, असं समर वेकेशन नाहीये ना तुला. असं झाडाच्या खाली जाऊन बसावं, खावं. गाव बघूला माझ्या गावच नाहीये बेटा. जायचं फिरायला कुठे? नाही आता नाही ना. हा नाही कुठे मम्मा. हो मला माहितीये. तर तोडू नकोस ते इथे खाली, डायरेक्ट तोंडामध्ये तोड. ही अक्का खोलून देते. मला बोलते तोंडाचा व्हायचा ज्यूस निघतो. जो मी मगापासून हे बघा इथे 2-3 वेळा मी खाली वेस्ट केलाय प्लेटमध्ये. तर ह्याच्या आतमध्ये ज्यूस यायचं म्हणणं आहे. लेट्स सी. ज्यूस नाही त्याला पाणी नसतं. लवकर खाते. खरंच आतमध्ये ज्यूस होता. हा मग ज्यूस तू खाली मग त्यांना फोडतोस ते खड्डा करून मेंदू वड्यासारखा. पी पेटा तो ज्यूस आहे आतमध्ये. पिल्लो